षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी ओपनिंग पेअर ऑफ द टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रणव आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि देसाई संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज होते. एसबी ग्रुप जय हनुमान क्रिकेट संघ देसाई आणि त्यांना फाईट करतोय अलिमगड संघ. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मोठी देसाई संघ एसबी ग्रुप जय हनुमान मोठी देसाई असं संघाचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणव आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अभिषेक. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. शो द गुड गेम. पहिला चेंडू आणि पहिलं षटक गोलंदाज संदेश. डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आपण एक जबरदस्त स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवसातल्या दुसऱ्या फेरीची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू. पहिलं षटक गोलंदाज संदेश. पहिलाच बॉल यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. शुभारंभ आरंभ आणि प्रारंभ या एका धावेनी आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावरती एक धाव अंकित केली जाईल. वेगवान तो सर्रा चेंडू. हलकीशी एज. कीपर बीट झालाय. खेळाडू होतोय बीट आणि आता मात्र चेंडू फरार होईल. सीमारेषेच्या पार येणारा खणखणीत चौकार. तर धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यर बॉलिंग मार्कवरती. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं यावेळेस मात्र खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि जजमेंट थोडंसं चुकतंय. त्याचं प्रत्युत्तर चेंडू सीमारेषेच्या पार येणारा अजून एक दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आपल्याला पाहायला मिळतात. लागोपाठ आपण 3 चौकार देखील पाहिले होते आणि आता मात्र कसं कमबॅक करतोय गोलंदाज हे पाहणं गरजेचं असेल. वाईट चेंडू फेकल्यानंतर मात्र खूप चांगला समाचार घेतला गेला. धावसंख्या धावफलकावरती 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एसबी ग्रुप अलिमगड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एसबी ग्रुप जय हनुमान मोठी देसाई संघ या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजीचं स्वीकारलेली आहे आणि ती गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज संदेश. वेगवान चेंडू. हलकीशी एज आणि यावेळेस मात्र पुनश्च एकदा चुकी घडते. मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला जातोय आणि या झेल सुटल्यानंतर येणारी ही सिंगल धावसंख्या धावफलकावरती डबल फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 10 रन्स ऑन बोर्ड आणि झेल सुटलाय त्याचं मात्र प्रत्युत्तर कशा प्रकारे देतोय फलंदाज प्रणव हे मात्र पाहणं गरजेचं असेल. जीवनदानाचा फायदा कशा प्रकारे घेईल आणि प्रथमतः येतोय स्ट्राईक एंडला फलंदाज अभिषेक. पहिल्यांदा स्ट्राईक करतोय. वेगवान चेंडू. चांगला फटका. वॉट अ शॉट. इट्स अ क्रॅकिंग हिट. डी पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू मात्र निघून जाईल. दणदण करा. 4 रन चौकार. चौदा धावा. 14 ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. एसबी आपण पाहतोय अलिमगड संघ. वेगवान ते सर्रार चेंडू यावेळेस दिशेपासून बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा आहे
आणि धावसंख्या 1 ने सरकेल पुढे. एकूण धावा लागतात धावफलकावरती त्या तब्बल 15 धावा. एकही गडी गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू. षटक क्रमांक सुरू असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये क्रॅकिंग स्वरूपातली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्सकडनं संदेश. वेगवान चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस. फटका मात्र फसतो. बॅटचा कुठलाही संपर्क चेंडूच्या समवेत होत नाहीये आणि येणारा हा डॉट चेंडू. शेवटचा चेंडू या षटकातला अजूनही शिल्लक असेल, शेष असेल. बघूया शेवटच्या चेंडूवरती काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका येईल तर निश्चितपणे एक चांगली पकड मजबूत करू शकतो संघ आलिमगड. मात्र गोलंदाज संदेश पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्सकडनं. वेगवान चेंडू, चांगला फटका, वन शॉट, अनदर क्रॅकिंग शॉट पाहायला मिळेल आणि हा जातो चेंडू सीमारेषेच्या पार. अजून एक दणदणीत चौकार. धावसंख्या एकूण जवळ धावफल करतो बालामधील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कशा प्रकारचा खेळ होतोय. दुसरं षटक गोलंदाज कोहली यांकडनं. प्रेम गोलंदाजी मार्गावर आणि आता मात्र प्रेमला या सहसर्वांना धावगतीवरती ब्रेक लावण्याची जबाबदारी गोलंदाज प्रेम कोहली यांकडनं. प्रणव ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू यावेळेस मात्र हवेत उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट केली जाईल 2 धावांच्या नंतर. धावसंख्या धावफलकाची तब्बल 21 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक सुरू मैदानाच्या आतमध्ये दुसरं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केलंय पंचांकडे. मात्र पंच दंडित करतायत. लेग बाईज. एकच धाव, जस्ट सिंगल. धावसंख्या धावफल करते तब्बल 22. तर धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती कोहली यांकडनं. स्ट्राईक एंडला आता मात्र पाहायला मिळतोय अभिषेक. वेगवान ते सर्रार चेंडू, चांगल्या प्रकारची बॉलिंग. आता मात्र कमबॅक करतोय आपल्याला पाहायला मिळतोय संघ देसाई आणि येणारा हा डॉट चेंडू. डॉट चेंडू फेकलाय आणि निश्चितपणे मनोधैर्य वाढलं असेल. षटक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान ते सर्रार चेंडू, जोरदार अपील पंचांकडे. मात्र पंच एक्झॅक्टली चेंडू कुठे पीच झाला हे दाखवतात. लेग बायच्या स्वरूपात जस्ट सिंगल. धावसंख्या धावफल करते तब्बल पाहायला मिळते ती 23 धावा. षटक दुसरं प्रगती पथावर असेल. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र फलंदाज पाहायला मिळतो तो प्रणव आपल्याला पाहायला मिळेल. प्रणय आणि अभिषेकची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ही जोडी फोडण्यामध्ये आतापर्यंत तरी अपयश आलंय गोलंदाजांना. ही जोडी निश्चित फोडावी लागेल. जर ही जोडी आपण पाहिलं तर पुढच्या काही षटकांमध्ये मैदानावरती असेल तर मात्र धावांचा पाऊस पडू शकतो. यावेळेस मात्र अतिरिक्त उंचीचा हा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने सरकेल पुढे 24. धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते 24. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती.
वेगवान तेस्तरार चेंडू आणि यावेळेस मात्र जोरदार अपील आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि फलंदाज प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन. अभिषेक बाद झालेत आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये येते. चेतन कशा प्रकारचा खेळ करेल तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. तिसरा क्रमांक क्रिकेट इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा असतो. आपण पाहिलं तर पहिला धक्का ज्या वेळेला बसतो संघाला त्या खेळाडूवरती खूप जबाबदारी असते आणि आपण पाहतोय गोलंदाज तयार. वेगवान तेस्तरार चेंडू. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये आणि येणारा हा निर्धाव चेंडू 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 24 डीजे. संख्या धावफलकावरती 24 आणि आता मात्र घेऊन येते तिसरं षटक. समर्थ गोलंदाजी मार्कवर. तिसरं हे महत्वाचं षटक घेऊन येतोय. गतीमध्ये परिवर्तन. पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत पाहायला मिळतोय. नोमॅन्स लँड मध्ये पडेल तत्पूर्वी एका धावेचा अवधी. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये येणारी ही सिंगल. स्कोर मोज ऑन 25. लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती तयार. वेगवान चेंडू. यावेळेस मात्र हवेत उडवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खेळाडू येथील मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडेल तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा अवधी होता आणि येणारी ही दुसरी धाव देऊन जाते. या 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 27 आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती वेगवान तेस्तरार समर्थ. गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि येणारा हा निर्धाव चेंडू. संघर्ष दोन्ही बाजूनी खूप पाहायला मिळेल कारण पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेच्या बाहेर जाईल. त्यामुळे इथे या स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारा संघ मात्र आपल्याला पुढे सरकताना दिसेल. त्यामुळे इथून कुठल्याही संघाला माघारी परतणं हे आवडणार नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज समर्थ. गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि धावचीची संधी मात्र 2 धावा. चित्याची चपळाई या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 29 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आपल्याला पाहायला मिळेल. एकच गडी बाद करण्यामध्ये देसाई संघाला यश आलंय. मात्र गोलंदाजाचं कौतुक असलेला समर्थ प्रत्येक चेंडू मागे काही ना काही व्हेरिएशन्स त्याने हाताळलेत. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवरती
वेगवान चेंडू, यावेळेस माझा फटका फसतोय, झेलची संधी, संधीचं सोनं आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का आलिमगड टीमला. आतमध्ये धक्का बसला दुसरा, झेल खूप चांगल्या पद्धतीने टिपला क्षेत्ररक्षकाने आणि त्यामुळे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारचा खेळ होतोय पाहूयात. गोलंदाज समर्थ, षटकातले काही चेंडू शिल्लक. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रनिंग between विकेट, फेकी देखील चांगली आली, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. धावसंख्या 3 षटकांच्या आता मात्र समाप्तीनंतर 31. अजूनही आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जाऊयात तत्पूर्वी डीजे मास्टरकडे. The next match between चौदरपाडा वर्सेस सरवली. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करायला यायचं संगणकाला विनंती असेल आणि घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने शेवटचं अत्यंत महत्वपूर्ण षटक. गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारचा खेळ मयूर करेल या शेवटच्या षटकामध्ये. 31 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. कमीत कमी 10 ते 15 धावांचा मानस फलंदाजी करणाऱ्या आलिमगड संघाचा निश्चित असेल, मात्र त्यांना रोखण्याची जबाबदारी घेऊन कोहलीकडे गोलंदाज मयूर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मुकेश. मुकेशसाठी पहिलाच बॉल, चांगला फटका, जबरदस्त एलिव्हेशन पाहायला मिळतं. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषेच्या पार आणि पंचांचा इशारा येतोय हा दणदणीत षटकार. फटका पाहायला मिळाला पहिल्याच चेंडूवरती. चेंडूला सरळ फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे आणि जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. क्रॅकिंग शॉट पाहायला मिळाला. धावसंख्या सरकते पुढे तब्बल 37 या आकड्यावरती. 37 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. लॉस ऑफ 2 विकेट्स. पुनश्च एकदा मुकेश ऑन स्ट्राईक. वेगवान चेंडू, चांगला फटका आणि यावेळेस मात्र चेंडूची शर्यत जिंकेल. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. येणारा दणदणीत खणखणीत चौकार. फील्ड खूप फास्ट आहे. आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू बॅटला स्पर्श करून सरळ निघून गेला 2 खेळाडूंना बीट करत असताना. वेगवान चेंडू, यावेळेस माझा फटका फसतोय, झेलची संधी आणि संधीचं सोनं केलं जाईल. फलंदाज मुकेश बॅक टू द पॅव्हिलियन. एक धक्का बसतोय अजूनही आलिमगड टीमला. संख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल आणि नवीन फलंदाज निर्माण इन क्रीज आपल्याला पाहायला मिळेल. भावेश. भावेश कशा प्रकारचा खेळ करेल. खूप चांगली बॅटिंग केली होती मुकेशने या षटकाची सुरुवात षटकाराच्या स्वरूपात. तदनंतर येणारा चौकार आणि आता मात्र गेली आहे विकेट. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 3 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये. घेऊन चलतोय 3 चेंडूंसाठी गोलंदाजी मार्कवरती मयूर. यावेळेस वेगांत सरा चेंडू, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव. तिसऱ्या धावेची देखील शक्यता होती, मात्र 2 धावा. जीवन पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. शरद भोईर यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपला देखील
मनपूर्वक या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत. आणि आपण पाहिलं याच षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूंमध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल. उच्चांकी धावसंख्या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये 97 आपण पाहिली आहे. वेगवान चेंडू, चांगला फटका, हुकचा पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल. खेळाडूला बीट करत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येणारा हा भगवा चौकार. कॉपी बुक स्टाईल फटका येतो. चेंडू सीमा पार. धाव संख्या धावफलकावरती तब्बल 51. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 52 धावांची गरज. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी यायचंय चौदरपाडा आणि सरवली. सामन्याचं दुसरं सत्र 51 धावा झालेल्या आहेत. 52 धावांची गरज आपल्याला असेल जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रासाठी जाऊयात ज्ञानेश्वर चिकणे सरांच्या जबरदस्त आवाजात. ऐकूयात दुसरं सत्र. डीजे संघाचे पाठीराखे युट्यूबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा पाहत आहेत. युट्यूब युजरचे मी हार्दिक स्वागत करतोय भगवा चषक 2022 मध्ये. सलामीची जोडी आपण बघितली तर सलामीसाठी मयूर आणि प्रेम नेहमीची सलामीची जोडी खेळपट्टीवर पाहतोय. वेदर्श गोलंदाजी सुरुवात करतोय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या किंचित बाहेरचा होता, शरीरापासून दूर ठेवला होता फलंदाजाच्या, आणि फलंदाजाने बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कट करण्याचा प्रयत्न केला होता पहिला चेंडू, मात्र चेंडू खाली राहिला.
निघून गेला यष्टीरक्षकाकडे बीट होते फलंदाज पहिल्याच चेंडूवर. एक चांगली सुरुवात हर्षदीप विदर्श. इथे चांगला फटका आहे मात्र प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे थोडासा एक्स्ट्रा कव्हर करे सरकलेला आहे. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं आहे त्याप्रमाणे गोलंदाजी करणं हे कर्तव्य असतं गोलंदाजाचं. आणि ह्या फटक्यावर आपण पाहतोय की जिथे क्षेत्ररक्षण लावलं गेलं होतं डीपला तिथेच मात्र फलंदाजाने चेंडू खेळून काढलेला. वेदर्श खेळण्याचा प्रयत्न नाहीये इथे. बेनिफिट ऑफ डाऊट गोलंदाजाला मिळालेलं आहे. बघा खेळण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं. फलंदाजाचा कधी कधी अंदाज असतो की चेंडू खूप बाहेर आहे नियम बाहेर आहे मात्र पंचांच्या मनात काही वेगळंच असते. पंच नियमानुसार चालत असतात. तुम्ही भले नियमानुसार चाला किंवा नको चालू पंचांना नियमानुसार चालणं आवश्यक असते. 3 चेंडू टाकून झालेले आणि 3 चेंडू मध्ये मी तर म्हणेन की चांगली सुरुवात मिळून दिलेली आहे जरीमारी आलिमगड संघाने आपल्या संघाच्या वेदर्शने आपल्या संघाला ओव्हर द विकेट. हा चांगला प्रयत्न होता आणि हा अप्पी चेंडू पाठवला सीमारेषेबाहेर. इथे मात्र फुलर लेन्सचा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो फेक केली जाते. ओ माय गॉड डेंजर एंडला तिथे फलंदाज होता. चांगली फेक होती मात्र क्लास दर्जाची आपण पाहतोय इथे रनिंग बिटवीन द विकेट. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने दोन्ही फलंदाज आपली विकेट सांभाळण्यासाठी धावले होते. 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते 7. सागर पाटील माझ्या जोडीला आहेत मॅन फ्रॉम वडवली. जबरदस्त फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. यस SB11 वडवली संघाचे अष्टपैलू खेळाडू सागर पाटीलांच्या आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये गेली 3 वर्ष जे आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी देत आहेत. अतिशय मानाची स्पर्धा आणि मानाने इथे समालोचनासाठी बोलवत आहेत. सागर पाटील आपला खूप खूप धन्यवाद. इथे चांगला फटका पुल केला आहे मात्र पॉवरफुल नाहीये. चेंडू सरळ जातो मिड विकेट सीमारेषेवर असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे आणि पहिला फलंदाज या इथे बाद होतोय मोठी देसाई संघाचा. इथे खेळ सुरू आहे कल्याण आणि भिवंडीमध्ये. समालोचक भिवंडीचे, स्कोरर ठाण्याचे आणि आयोजन कल्याणचे असं संमिश्र इथे पाहायला मिळतं आपल्याला वातावरण. आणि प्रेक्षक आहेत ते प्रेक्षकही बरेचसे मिक्स आहेत. म्हणजे एकूणच ही स्पर्धा पूर्ण ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. ओव्हर द विकेट चांगला चेंडू. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू होता खेळून काढलेला आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली फेक होती. 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 9. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक मुकेश हाताळतोय. सॉरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नसेल कारण 4 षटकांचा सामना आहे. मुकेश ओव्हर द विकेट. हा चांगला चेंडू मात्र तितकाच चांगला फटका खोदून काढलेला आहे चेंडूला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग 6.
शो सुमित दादा भोईर पुन्हा एकदा आम्हाला जॉईन होत आहेत. दादा आपले खूप खूप स्वागत आहे व्यासपीठावर. इथे चांगला चेंडू इनर एज होती मात्र ती फेक चांगली नव्हती. एक धाव कंप्लीट केली गेली फलंदाजांकडून. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 16. 52 धावांचं लक्ष आहे. सुमित आपल्या माहितीसाठी चालू जो सामना आहे अलीमगढ वर्सेस मोठी देसाई. अलीमगढ संघाने 51 धावा करून 52 धावांचं लक्ष दिलेले. आतापर्यंत 1.3 षटकामध्ये 16 धावा केलेल्या आहेत मोठी देसाई संघाने. चेंज ऑफ पेस फक्त डिफेन्स केला होता. लिडिंग एज लागली होती आणि चेंडू शॉर्ट थर्डमॅन कडे गेला होता. फेकी चांगली होती. अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पूर्णपणे सुरक्षित पोहोचला होता फलंदाज. धावसंख्या 17. एक बाद 7. प्रेमने आज नाखुश केलेले पाठीराख्यांना. वैयक्तिक 6 धावांवर बाद झाला. इथे मात्र पाहतोय आवाज तर इथपर्यंत आलेले. पंचही सहमत आहेत. यस पंचांनी बोट आकाशाकडे केलेले. आणखी एक फलंदाज बाद. कॉटबेन दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदरच मी म्हटलं होते की हा जो सामना आहे, ही जी इनिंग आहे खास करून ही गोलंदाजी वर्सेस फलंदाजी असेल. मोठी देसाई संघाची फलंदाजी आणि अलीमगढ संघाची गोलंदाजी यामध्ये हे द्वंद्व असेल आणि तेच द्वंद्व आपण पाहतोय. वेदर्श त्यानंतर मुकेश. अजूनही हिमांशूचं येणं बाकी आहे गोलंदाजीसाठी. संघर्ष करावा लागेल मोठी देसाई संघाला. चेंडू हवेत आहे आणि फसलाय फलंदाज. फसलाय इथे क्षेत्ररक्षक. हे जीवनदान महाग पडू शकतं अलीमगढ संघाला. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 1 धाव घेतली. एका धावेने 18 धावांवर पोहोचलेला आहे संघ. जितेश सारख्या फलंदाजाचा हा झेल सोडणं महाग पडू शकतं अलीमगढ संघाला. निराश आहे कर्णधार, निराश गोलंदाज. मात्र निराशा झटकून पुन्हा एकदा खेळाला सुरुवात करावी लागेल. मात्र 2 षटकानंतर ब्रेक झालेला आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेलेली आहे. तोपर्यंत आपण डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुरेल सुमधुर 2. त्यांना सुमधुर सुरेल संगीत लावायला सांगितलं आणि त्यांनी झॅकझेक लावलं. नाही, मनोरंजन होणं प्रेक्षकांचं आवश्यक आहे. 2 षटकामध्ये 18 धावा आलेले आहेत 9च्या सरासरीने आणि 2 षटकामध्ये अजून पाहिजे 34. 34 धावांची आवश्यकता. 17ची सरासरी राखणं आवश्यक आहे. इथून कमबॅक उलटफेर पलटके वार करावा लागेल फलंदाजांना. गोलंदाज अमित गोलंदाजीसाठी येतोय. बघा हिमांशू आय थिंक नाहीये संघात. कुठे ना कुठे विचार केला तर अलीमगढ संघाची गोलंदाजी थोडीशी कमजोर झालेली आहे. फायदा उठवावा लागेल मोठी देसाई संघाच्या फलंदाजांना. 2 षटकं म्हणजे 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 17ची सरासरी.
अमित गोलंदाजीची सुरुवात करतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चांगला चेंडू मात्र उडवलेला आहे. एवढा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी. व्हॉट अ ग्लोरियस 6. कल्याण परिसरामध्ये आमचं नाव मोठं का आहे? का आमच्या संघाचं नाव आदराने घेतलं जात आहे? इथे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. झेल सोडला होता जितेश या फलंदाजाचा आणि जितेशने मात्र आता सुरुवात केलेली आहे. षटकाराने अमितचं स्वागत करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच आवेशाने त्याच वेगाने इथे लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर. 6 धावांसाठी बॅक टू बॅक तिसरा षटकार. चला सरवली संघ आणि चौदरपाडा संघ टॉससाठी यायचं लगेच. विनंती असेल फक्त 2 मिनिटाचा अवधी, लगेच या. बॅक टू बॅक 2 षटकार मारल्यानंतर आता मात्र खेळामध्ये हलचल जरीमरी अलिमगड संघाच्या. लॉकडाऊन लागला होता षटकारा धावांचा, मात्र 2 चेंडू क्वारंटाईन केलेले आहेत बॅट्समन जितेशने. आणि हा तिसरा चेंडू, ओहो, यॉर्कर लाईन चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय की नक्कीच हा चेंडू बॅटला लागून गेलेला आहे. येस, 2 धावा पूर्ण केले गेलेले आहेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. 32 धावा धावपलकावर लागलेत. 20 धावांची अजूनही आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा करायच्या आहेत 20. येस, फक्त बघायचंय. थर्ड अंपायर नाही, फक्त बघतोय मी चेक करून. स्टम्प्सला शरीर लागलं आहे का नाही ते बघतोय आम्ही. नक्कीच मात्र थर्ड अंपायर नाहीये. सर्व संघांना विनंती आहे, फक्त चेक केलं जाईल. नाही, बेल्सचा आणि बॅट्समनचा काही संबंध नाहीये. त्यानंतर धावताना आय थिंक उडी मारली फलंदाजाने स्टंपवरून, तेव्हा बेल्स पडलेले. 2 धावा क्लिअर आहेत. 2 धावा क्लिअर आहेत. बघा इथे थर्ड अंपायर नव्हता, फक्त आम्ही निरीक्षण केलं आणि निर्णय दिलेला आहे. 2 धावा क्लिअर झालेल्या आहेत आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. 32, शेवटचे 9 चेंडू, 20 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू खूप विचार करून टाकावे लागतील गोलंदाज अमितला, कारण ह्या 3 चेंडूवर बराचसा या सामन्याचा अंदाज बांधला जाईल. हा चांगला चेंडू, हा चांगला चेंडू आहे. गती परिवर्तन, जेन्युइन इन कटर आपण बघितला. लेग बायचा इशारा पंचांचा. अवांतर धाव, मात्र धावा येवत कशाही येवत धावा धावपलकावर येणं आवश्यक आहे मोठी देसाई संघाला. भिवंडी वर्सेस कल्याण असा हा सामना आपण म्हणू शकतो. आणि दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात मैदानावर तर आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ही मोठ्या प्रमाणात हा सामना पाहत आहे. 2 बलाढ्य संघ. भिवंडी परिसरातील खास करून गोलंदाजीसाठी दादा म्हणून ओळखला जाणारा हा जरीमरी अलिमगड संघ आणि कल्याण परिसरातील फलंदाजीसाठी दादा म्हणून ओळखला जाणारा संघ मोठी देसाई. इथे पुल केलेला आहे, पॉवरफुल नाहीये. मिड विकेट सीमारेषेवर फलंदाज झेल देऊन होते बाद.
जन्म दिला ती वाघीणच होती. आज आपल्याला शिवाजी हवाय, मात्र शेजारच्या घरात. शिवाजी जन्माला यावा, मात्र जिजाऊ कुठे आहेत? जेव्हा जिजाऊ जन्माला येतील तेव्हा तर शिवाजी जन्माला येतील. आजच्या जिजाऊ जर तुम्ही बघितल्या तर मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात मात्र हरवून गेलेले आहेत. जाऊया आपण क्रिकेटकडे. 7-19 7-19 इक्वेशन असताना इथे चेंडू खेळून काढलेले स्लॉग स्वीपच्या अंदाजामध्ये डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा गरमागरमी. टॉस साठी मी विनंती करेन चौधरपाडा आणि सरवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. सरवली संघाचे कॅप्टन इथे आहेत, चौधरपाडा संघाचे कॅप्टन आपण या. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. इथे मात्र आपला क्लास, आपला दर्जा दाखवलेला आहे मोठी देसाई संघाने. बॅटिंग वर्सेस बॉलिंग, इथे कुठे ना कुठे आपल्याला बॅटिंगचं पार्ट जर वाटतंय सागर पाटील. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज भावेश. 6 चेंडू 13 ची आवश्यकता कोलिव्हियन कडून. पहिला चेंडू आपटलेला स्क्वेअर चेंडू. पंचांचा इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि यस 1 बॉल्सचा इशारा दिलेला आहे. इथून टप्प्यावर नियंत्रण करावं लागेल भावेशला. स्वतः कॅप्टन आहे. जितेशचा सोडलेला झेल किती महाग पडला बघा जरी मरी अलिमगड संघाला. जितेश वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय आणि हा षटकार त्यामध्ये ऍड करा. यस षटकार ऍड करतोय आणि जितेश वैयक्तिक 22 धावांवर पोहोचतोय. सरदार संख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 46. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. मॅच बॉल आलेला आहे. पंच आपण कलेक्ट करा. मॅच बॉल आलेला आहे. नेक्स्ट मॅच मी विनंती करेन कॅप्टन चौधरपाडा संघाचे कॅप्टन आपण या. सरवली संघाचे कॅप्टन इथे हजर आहेत. चेंडू जर भिजलेला असेल, खेळासाठी व्यवस्थित नसेल तर आमच्याकडे सुपूर्द करायचंय. प्रेक्षक चेंडू आमच्याकडे सुपूर्द करा. एकूणच जुने जे चेंडू आहेत ते काही प्रमाणात कमी आहेत. 5 चेंडू 6 ची आवश्यकता. चेंडूजी लोखंडे आपला हार्दिक स्वागत आहे. इथे चांगला चेंडू ब्लॉकॉलचा चेंडू मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव त्यानंतर दुसरी धाव ही कंप्लीट केली गेली. जितेश आज लक खूप आहे जितेशचे. बघा क्रिकेटमध्ये तुम्हाला नशिबाची साथ ही अतिशय आवश्यक असते. तुमच्यामध्ये किती टॅलेंट असो, किती खेळ असो, तुम्ही किती प्रयत्न करा, नशिबाची साथ ही अतिशय आवश्यक असते आणि ती आज जितेशला मिळालेली आहे. यस लास्ट कॉल असेल चौधरपाडा संघ आपणास, कारण सरवली संघाचे कॅप्टन इथे हजर आहेत.
48 धावा लागलेले धावफलकावर. हा फुलटा चेंडू, ओ माय गॉड, करे कोई बरे कोई. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि फलंदाज बाद. धावबाच्या रूपाने बाद. सामन्यामध्ये काहीशा प्रमाणात चुरस आलेली आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची आवश्यकता. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 24 चेंडू मध्ये 52 धावा करायच्या होत्या. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावर लागल्या होत्या. तिथून जितेशचा झेल सुटला आणि जितेशने कमाल केली. 12 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता असताना आता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि 4 ची आवश्यकता. म्हणजे 9 चेंडू मध्ये तब्बल 30 धावा केलेल्या आहेत या फलंदाजांनी. हा चांगला चेंडू, इनर एज, थेट यष्ट्यांवर फेक. इथे बघूया, पंचांनी सांगितलं आहे की मी असमर्थ आहे हा निर्णय देण्यासाठी. आपणच चेक करा. क्रुशियल मुवमेंट आहे. पंच व्यवस्थित चेक केलं जाईल, हरकत नाही, कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही याची ग्वाही भगवा चषकाच्या माध्यमातून. चेक केलं जात आहे आयोजन समितीच्या वतीने. पण वेट करायचंय. अजून काही अँगल आमच्यापर्यंत पोहोचता आहेत. यस, नॉट आउट ठरवलेलं आहे, मात्र धाव आलेली नाही या चेंडूवर. 2 चेंडू शेवटचे आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता. कहाणी पुन्हा एकदा ट्विस्ट आलेले आहे. मात्र समोरचा फलंदाज आहे तो आहे जितेश. जितेश एका फटक्यामध्ये सामना फिनिश करू शकतो. इथे 2 चेंडू आपला पूर्ण आयुष्याचा जो अनुभव आहे ना, तो अनुभव पणाला लावून गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज भावेशला. आणि जितेश याला फक्त 1 फटका मोठा मारावा लागेल. बेस्ट ऑफ लक. इथे पुन्हा आपण पाहतोय की खोल्या टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण होते. दुसरी धाव येईल का? येस, येईल. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं डीप मिड विकेट सीमारेषेवर. मात्र तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंपल्सरी करायच्यात. 1 चेंडू 2 धावा. मित्र, सामना आवडला असेल तर आपण टाळ्या वाजवूया या सामन्यासाठी. दोन्ही संघ काय प्रयत्न करत आहेत. व्हॉट अ मॅच. भगवा चषक या चषकाचा पहिला दिवस आणि पहिला दिवस गाजतोय. कंपल्सरी चेसिंग असेल, सुपर ओव्हर होणार नाहीये. 2 धावा करायचे आहेत, एवढं लक्षात ठेवायचंय. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. कल्याण की भिवंडी, भिवंडी की कल्याण. बघा, भिवंडीचे काही जे नियम आहेत ते नियम इथे फॉलो होणार नाहीयेत. पंचांना व्यवस्थित विचारायचं आहे. दोन्ही संघ फलंदाज आपणही, कारण इथले नियम आणि भिवंडीचे नियम, कल्याणचे नियम आणि भिवंडीचे नियम कुठे ना कुठे तफावत आहे. व्यवस्थित विचारून शेवटच्या चेंडूवर कसा खेळ करायचा आहे तुम्हाला ते ठरवायचे, कारण कुठल्याही संघावर अन्याय होता कामा नये.
ही अतिशय गोष्ट महत्वाची आहे. भगवा चषक 20-22 अतिशय महत्वाचा सामना. शेवटचा चेंडू, एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. प्रेक्षक हो, नक्कीच डोळ्यात तेल घालून हा सामना बघा. असे सामने खूप कमी पाहायला मिळत आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ आर टीम. इथे दबाव, प्रेशर पाहायला मिळतोय. मोठ्या सामन्याचा हा प्रेशर असतो मित्रांनो. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवला जातोय. समोर आहे फलंदाज जितेश टू भावेश. हा चांगला चेंडू, आउट शॉट, खाली क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी गोल्डन चौकार येतोय जितेशच्या बॅट मधून. जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. 18 चेंडू आणि 29 धावांची मॅन ऑफ द मॅच पण खेळाडू आहे ज्याने 29 धावा